बीडमधून येते। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराच्या तोंडाला काळं फासत वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली। आधी काळं फासलं, मग चापकानं अमानुष मारहाण करण्यात आली। केज मतदारसंघातील घटनेनं खळबळ उडालेली आहे। वंचितनं पाठिंबा दिलेल्या उमेदवारानं भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी काळं फासत अमानुष मारहाण। सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलं होतं बाळासाहेबांचा परिणाम तो आम्हाला दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे अपक्ष उमेदवाराला वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। खरं तर या अपक्ष उमेदवाराला वंचितनं पाठिंबा दिला होता असं समजतंय, मात्र या उमेदवारानं नंतर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कार्यकर्ते आक्रमक होण्यामागचं कारण जरी समजू शकत असलं तरी सुद्धा इतक्या प्रमाणात जाऊन काळं फासून एखाद्या उमेदवाराला, एखाद्या कोणत्याही व्यक्तीला खरं तर चापकानं अशा प्रकारे अमानुष मारहाण करणं हे कितपत योग्य हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यातल्या त्यात एखादा व्यक्ती ज्यावेळी उमेदवार असतो, निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर झालेला असतो, आचारसंहिता लागलेली असते, त्यावेळी एखादा अपक्ष का असेना उमेदवाराला काळं फासणं, मारहाण करणं हे कितपत योग्य आहे हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। उदय, काय नेमकं घडलंय? वंचितचे कार्यकर्ते इतके आक्रमक का झालेत की काळं फासल्यानंतर त्यानंतर थेट चापकानं मारहाण करण्याची वेळ आली? नेमकं काय घडलंय? नक्कीच केज मतदारसंघात जी लढत होत आहे त्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय। या लढतीमध्ये वंचितनं एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता, जे सचिन चव्हाण आहेत त्यांना, आणि त्यांनी मात्र ऐन वेळेला विरोधी जे उमेदवार आहेत, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की भाजपच्या उमेदवाराचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून काही रक्कम घेतल्याची कबुली देखील त्या सचिन चव्हाण यांनी दिली आहे। आता यावरून सगळं वादळ उठलेलं असतानाच वंचितचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत। वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी या उमेदवाराला गाठत त्याच्या तोंडाला काळं फासलं, तसंच आसुडाने देखील मारहाण केली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं किंवा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं आम्ही हे कृत्य केल्याचं देखील हे पदाधिकारी सांगत आहेत। एकंदरीतच या घटनेने आता खळबळ उडाली असून आता या प्रकरणात मात्र अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाहीये। विक्रांत, बरं, कोणतीही नोंद झालेली नाही, मात्र संबंधित अपक्ष उमेदवाराकडून काही माहिती मिळते, ते तक्रार दाखल करणार आहेत, करणार नाहीत, अशा प्रकारची काही माहिती मिळते का? मारहाण करणारे किंवा अपक्ष उमेदवार यांच्या यापैकी कोणाचं नाव वगैरे समजतंय, असा काही तपशील समोर येतोय का? नक्कीच मारहाण करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधलाय। थोड्याच वेळात आपल्याला त्यांची प्रतिक्रिया देखील मिळू शकेल, परंतु जे मारहाण झालेले उमेदवार आहेत ते मात्र फोन बंद आहे त्यांचा, ते कुठल्याही प्रकारे संपर्कात नाही येत। थोड्याच वेळात जे मारहाण करणारे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मात्र संपर्क झाला असून त्यांची प्रतिक्रिया आपल्याला थोड्याच वेळात मिळू शकणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, आणि त्यांची प्रतिक्रिया तुम्ही थोड्याच वेळात पोहोचवाल त्यासाठी सुद्धा धन्यवाद।